पहिला राजा आहे जो छत्रपती होणार होता, राजा होणार होता, अधिकृत राजा होणार होता. राज्याभिषेक सोहळ्याला निमंत्रित मंडळी 2000 होती. आणि महाराजांनी किल्ला कुठला निवडला? महाराजांची राजधानी कुठली? चूक. महाराजांची राजधानी होती राजगड. पण महाराजांना अशी राजधानी हवी होती त्या कैलासा इतकी पवित्र आणि एकच होती ज्या किल्ल्यावरती रक्त सांडलं नसेल. एकच दुर्ग दुर्ग दुर्गेश्वर रायगड. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 4 फेब्रुवारीच्या सायंकाळी हे सगळं नियोजन झालं आणि 4 जूनच्या पहाटे बाहेरून गागा भट्ट महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला स्वराज्यात आले. सोबत 200 पंडित होते. महाराजांनी गागा भट्ट यांना संपूर्ण रायगड फिरवून दाखवला. 4 जूनच्या सायंकाळी राज्याभिषेक सोहळ्याचं खऱ्या अर्थाने नियोजन आणि आमंत्रण देण्यात आलं. रायगड एका राजाला छत्रपती होताना बघायला तयार होती. माय माऊली महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, आंध्र इथली माणसं महाराजांना महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला बघायला, आपला राजा, आपल्याच नेपाळीची लोक महाराजांना राजा व्हायला बघायला बैलगाडीतनं अरे राजा छत्रपती होणार आहे बघायला किल्ल्यावरती उपस्थित होते. अखंड रायगड भरला होता, फुलांनी सजला होता, हिऱ्यांनी नटला होता. आणि दिवस उजाडला. 5 जून राज्याभिषेक सोहळ्याचा आदला दिवस. आणि त्याच दिवशी सकाळी 10 वाजता काशीचे गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांचा त्यांच्या पत्नीसहित दुसऱ्यांदा लग्न लावण्यात आले. धर्मशास्त्र असं सांगतं कुठलाही राजा व्हायचा असेल तर त्याचं दुसऱ्यांदा आपल्या स्वतःच्या बायकोसोबत दुसऱ्यांदा परत लग्न लावलं जातं. महाराजांचं दुसऱ्यांदा लग्न लावण्यात आलं. खरं तर महाराजांची त्यावेळी मुंज करण्यात आली. आणि दुपारी 12 वाजता काशीच्या गागा भट्ट यांनी एक मोठा रायगडावरती तराजू आणला. तराजूच्या एका पारड्यात खुद्द महाराजांना बसवलं. दुसऱ्या पारड्यात शिसे, मसाले, हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी, शिवराई, तांबे ह्या वजनाचे, महाराजांच्या वजनाचे ही सगळी सामग्री ठेवली. शिवाजी महाराजांच्या वजनाच्या 7 वेळा तुळा करण्यात आल्या. आणि सगळं साहित्य रयतेमध्ये वाटण्यात आलं. का? हे होतच रयतेचं स्वराज्य, माझं राज्य. त्या रयतेतलं कुणी म्हणावं स्वराज्य, त्याला वाटावं हे माझं राज्य आहे, माझं. आणि 4 वाजता काशीच्या गागा भट्ट यांनी महाराजांना आणि महाराजांच्या पत्नींना राज्याभिषेक सोहळ्याच्या गोंधळासाठी आमंत्रण दिले. सायंकाळी 6 वाजता रायगडावरती महाराज सोबत सहपत्नी मासाहेब जिजाऊ मावळे मध्ये काशीचे गागा भट्ट. आणि या सोहळ्याला खुद्द काही गोंधळी आली होती. का? रायगडावरती आई तुळजाभवानीला आमंत्रण दिलं जाणार होतं. शिरकाई देवीला राज्याभिषेक सोहळ्याचं आव्हान दिलं जाणार होतं. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आली गंबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला, ताशा वाजवा संबळाला, संबळवाल्या दादा संबळ वाजव जोरात, वाजव जोरात, अंबाली या दारात. आणि झाला महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा गोंधळ पार पडला. आव्हान दिलं आई तुळजाभवानीला, शिवशंकराला, गणरायाला राज्याभिषेक सोहळ्याला बोलवलं. आणि दिवस उजाडला. 6 जून या स्वातंत्र्य, खर तर 6 जून हा हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्य दिवस होता. या दिवशी हिंदुस्थानाला एक अधिकृत राजा मिळणार होता. 6 जूनच्या पहाटे सूर्योदय व्हायच्या अगोदर 4 घटिका महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त होता. पहाटे 3 वाजता महाराजांना उठवण्यात आले.
महाराजांना नयन कक्षेतनं बाहेर आणण्यात आलं. महाराजांच्या डोक्यावरती मध, तूप, दूध, हिरा याच्या महाराजांच्या डोक्यावरती 5 वेळा अभिषेक घालण्यात आला. त्याच्यावरून बेलपत्री टाकण्यात आली. महाराजांचा देह 7 नद्यांनी कोसण्यात आला आणि महाराजांच्या डोक्यावरती राज्याभिषेक सोहळ्यासाठी राजाचे जिरेटोप महाराजांच्या डोक्यावरती घातले. महाराजांच्या अंगामध्ये राजांची कपडे एका छत्रपतीचे वस्त्र परिधान केले आणि हातात ती तलवार भवानी. महाराजांच्या 3 तलवाऱ्या, एक तुळजा, दुसरी जगदंबा आणि तिसरी भवानी. ही भवानी तलवार महाराजांच्या हातात देण्यात आली. महाराजांच्या सोबत अष्टप्रधान मंडळ, सोबत महाराजांच्या पत्नी हास्य कदम महाराज राजसदरेकडे निघाले. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला एक 32 मणी सोनेरी सिंहासन तयार केले होते. ते होतं सोन्याचं, पण बंद होतं 18 पगड 12 बलुतेदार जातीतल्या मावळ्यांच्या बलिदानानं, त्यांच्या रक्तानं. ते होतं स्वराज्याचं पाविण्य प्रतीक. ते 32 मन सोनेरी सिंहासन रयतेचं होतं, शिव छत्रपतींचं होतं. हास्य कदम महाराज राजसदरेवरती आले. रायगड महाराजांना छत्रपती होताना बघायला तयार होते. महाराज हास्य कदम 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या चबुतऱ्याच्या जवळ आले. अष्टप्रधान डाव्या बाजूला उभारले, महाराजांच्या पत्नी उजव्या बाजूला आणि एका साईडला सिंहासनाच्या कोपऱ्यात एका बाजूला होत्या ज्या माऊलीनं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न बघितलं, त्या माँसाहेब जिजाऊ होत्या. शंभू राजांना घेऊन कदाचित म्हणाले असतील, शंभू बघ राज्याभिषेक येणाऱ्या काळात सुद्धा तुला राजा छत्रपती, नंतर छत्रपती संभाजी राजा होयचाय बघ. महाराज चबुतऱ्याची पहिली पायरी चढली आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. का? शेजारी बघितलं, नवीनच सरसेनापती झालेले, हातात हंबीर मामा अमृताचा पेला घेऊन उभारले होते. हंबीर मामांना बघितलं आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. का? स्वराज्याच्या राज्याभिषेक सोहळ्याला सरसेनापती प्रतापराव गुजरून होते. आज प्रतापराव असते म्हणले असते, वा राज काय स्वराज्य उभा केला. दुसरी पायरी चढली, डोळ्यात पाणी आलं होतं तानाजी मालुसरेंसाठी. हाच माझा ताना असायला हवा होता. पळत आला असता, म्हणला असता, महाराज स्वराज्य अभेद्य ठेवलं, गड आलता, राज्याभिषेक सोहळ्याला आपला सिंह उपस्थित नव्हता. तिसरी पायरी चढली, आठवले शिवाकाशीर, आठवले बाजी प्रभू देशपांडे. इतिहास एक सांगतोय, काय सांगतोय? कान देऊ नये का? इतिहास हे सांगतोय, आयुष्यात किती मोठे व्हा, किती मोठ्या उंचीपर्यंत पोहोचा, पण ज्या माणसांनी तुम्हाला त्या उंचीपर्यंत नेले ना, त्या माणसांना मरेपर्यंत विसरू नका. हे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य राज्याभिषेक सोहळ्याची शिकवण तुम्हाला मला सांगतो. महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ गेले. काशीच्या गागा भट्ट यांनी महाराजांच्या हातात राजदंड दिला. हा तो राजदंड जो रयतेची न्याय निवाडा करणारा होता. आणि 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती महाराज नरसिंह रूपात विराजमान झाले. गागा भट्ट पाठीमागे गेले, महाराजांच्या डोक्यावरती छत्र पकडलं आणि एकच घोषणा झाली, क्षत्रिय कुलोत्तंस प्रौढ प्रताप पुरंदर गणपती भूपती गज अश्वपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान लष्कित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत
राजनेती धुरंधर श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच गर्जना झाली. महाराजांच्या डोक्यावरती फुले पडले. महाराज छत्रपती झाले. या राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज अधिकारी त्याने महाराजांना तत्कालीन काळात मुजरा केला. महाराजांनी हत्तीवरती बसून साखऱ्या वाटल्या आणि इतिहास फुटफुटू लागला. काय इतिहास म्हणू लागला? द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ इंडिया, अखंड हिंदुस्थानचे बादशाह छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या नावापुढं सुवर्ण अक्षर जोडण्यात आली. हा राज्याभिषेक सोहळा अनेकांना जगण्याची प्रेरणा देऊन गेलाय. बराच वेळ झालं बोलतो, जाता जाता एवढंच सांगतो, महाराजांचं निधन 3 एप्रिलला झाले. हा रायगड पहिल्यांदा शांत उभारला होता. उभ्या आयुष्यात रायगड 2दा भरला होता. पहिल्यांदा राज्याभिषेक सोहळ्याला आणि दुसऱ्यांदा महाराजांचं निधन झालं. त्यावेळी महाराजांचं निधन व्हायच्या अगोदर शिवाजी राजाने एक स्वतःची इच्छा व्यक्त केली. आजही शिवाजी महाराजांच्या अस्थी जिवंत आहेत. आजही मुंबईला महाराजांच्या अस्थी बघायला मिळतात. महाराजांची शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे महाराजांची? काय मागितलं असेल हो एखाद्या राजानं? काय भोसलेशाही आणा? नाही. काय काय वतन द्या माझ्या पोरांना, तख्त द्या? नाही. शेवटची इच्छा आहे महाराजांची. महाराज म्हणतात, माझा काळ झाला, काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्त नद्या मुक्त करा, भगवा बेद ठेवा. महाराजांचं शेवटचं स्वप्न होतं. महाराजांचं पार्थिव उचलण्यात आलं. रायगड रडत होता. हा सह्याद्री शर्मेनं एका राजाला बघत होता. 50 वर्षात पहिल्यांदा एक राजा शांतपणे बसला होता. 50 वर्षात त्या रयतेनं राजाला पहिल्यांदा असं बघितलं होतं. हा वारा किलबिटणारी पाखरं सांगत होती, हा राजा स्वराज्याला नव्हे, त्या निसर्गाला आणि त्या रयतेला सुद्धा पोरका करून गेलाय. पाखरांची किलबिलाट सुद्धा थांबली होती. राजाला असं शांत बसलेलं बघून तर एक माऊली पळत आली. महाराज उठा ना महाराज. महाराज उठायला तयार नव्हते. महाराज मला ओळखलंच. महाराज कोल्हापूरखंड तुम्ही विशालगडाकडे चालला होता तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात तुम्ही महाराज सायंकाळी आलात आणि तुम्ही माझ्या घराचा दरवाजा वाजवला. मी घराचा दरवाजा उघडला. मी विचारलं काय रे, काय पाहिजे? मी तुम्हाला ओळखलं नव्हतं महाराज. मला माहिती नव्हते तुम्हीच शिवाजी राजा आहात. मी फक्त ऐकलं होतं कोणीतरी शिवाजी राजा नावाचा राजा आहे, लोककल्याणकारी राजा आहे. महाराज तुम्ही म्हणालात, आई माझं सैनिक दिवसभर पळत आले, घोड्यावरती आले, लढाई करून आले. आई माझ्या सैन्याला तहान लागले, प्यायला पाणी देतीस का? खायला अन्न देतीस का? शिवाजीराजांची माणसं आहे असं मला वाटलं. महाराज मी आत गेले, पाणी आणलं, खायला भाकरी आणली, तुम्हाला दिली. महाराज तुमच्या सैन्यानं तुम्ही भाकरी खाल्ली आणि जाताना तुम्ही मला बोलावून घेतलात. मला वाटलं तुम्ही कोणीतरी सेनापती असाल आणि तुम्ही मला विचारलात, का गाई तुझी काय शेवटची इच्छा आहे? तुम्हाला खायला दिलीस, पाणी प्यायला दिलीस. अरे महाराज मला वाटलं तुम्ही सेनापती असाल म्हणून मी तुम्हाला सहजच म्हणाले, जाऊन सांग तुझ्या राजाला आमच्या गावात प्यायला पाणी नाही. आमच्या गावातल्या लेकींना फार लांब जावं लागतं. मुघल येतात, दिवसा लेकींना भोगतात. जाऊन सांगा राजाला लेकी बाळींसाठी आमच्या गावात एक विहीर बांधायला. 2 महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात लेकी बाळींसाठी महाराजांनी विहीर बांधून तयार केली. आजही जावा पांढरपाणी गावात त्या लेकी त्या विहिरीचं पाणी पितात. विहिरीवरती बोर्ड आहे, लेकी बाळींसाठी एका राजानं बांधलेली विहीर. ती माऊली म्हणते, महाराज लेकींना घेऊन आले,
पाणी पाजायला आज राजा जिवंत नाहीये. महाराज बघायला नाही ते कळलं. कदाचित काही हिरोजी फर्जंद असतील, ते महाराजांच्या सोबत होते आग्राच्या भेटीत, महाराजांचे वेश घेऊन झोपले होते. म्हणाले असतील कदाचित हिरोजी फर्जंद, महाराज आग्र्याच्या भेटीत तुमचं वेश घेऊन झोपलो. मृत्यूच्या गादीवरती झोपायची एक संधी द्या महाराज, एक नाही. नेते पुढे कुणाचं काय चालत नाही. रायगडावरती महाराजांना अनंतात विलीन करण्यात आलं. आणि एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतोय, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राजा थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोड. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळं झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. एवढं सांगतो. मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा तरी महाराजांच्या रायगडावरती गेल्याशिवाय स्वतःच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि दुसऱ्यांदा तुम्हाला माहितीये आपल्या हिंदू धर्मात किती ज्योतिर्लिंग आहेत? किती? चूक. आपल्या हिंदू धर्मात 14 ज्योतिर्लिंग आहेत. 12 प्रभू श्री शंकराची, 13वं ज्योतिर्लिंग श्रीमान रायगडावरती असलेली महाराजांची समाधी, आणि 14वं ज्योतिर्लिंग वडुबुद्रुकत्वापुरले असलेली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. या 2 ज्योतिर्लिंगामुळे 12 ज्योतिर्लिंग सुरक्षित राहिलेत. मरेपर्यंत शिवरायांना आठवा, शंभूराजांचा इतिहास आठवा. का? अगर शंभू राजा नहीं होते, अगर शंभू राजा नहीं होते तो तुम किसी पतझड़ में पत्ते की तरह झड़ रहे होते. अगर शंभू राजा की गर्दन बलिदान न देती तो तुम किसी पतझड़ में पत्ते की तरह झड़ रहे होते. सदन तो भूल जाओ तुम कहीं पर सड़ रहे होते. अगर शंभू राजा की गर्दन बलिदान न देती तो किसी औरंगजेब के घर में तुम आज कलमा पढ़ रहे होते. किसी औरंगजेब के घर में तुम आज कलमा पढ़ रहे होते. आज अभिमानानं, स्वाभिमानानं डोक्यावरती भगवी टोपी घालतो ना, हे महाराजांचं देणं आहे. भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्री रामांचा, हा भगवा वारकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा अद्वैत ठेवल अशी आशावाद व्यक्त करतो. जर महाराज नसते तर आपल्याला औरंगजेबाच्या दरबारात जावं लागलं असतं आणि औरंगजेबाला विचारावं लागलं असतं, हुजूर संध्याकाळी माझं लग्न आहे, परमिशन देता का? आज अभिमानानं स्वाभिमानानं मिरवतो ना, जे जगतो ना, आज माय नवली शिवाजी राजा मोठ्या अभिमानानं ऐकायला आलेत ना, हे स्वातंत्र्य जर कोणी बहाल केलं असेल तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती महागारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. बराच वेळ झाला मला सहन केलं, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांची रजा घेतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय श्रीराम, जय जय